अशा 10 लोकांपासून दूर राहा, नाहीतर हे लोक तुमचं आयुष्य खराब करतील. तोंडावर गोड बोलणारी माणसं. अशी माणसं आपल्या तोंडावर नेहमी गोड बोलत असतात. आपल्याकडून त्यांची सर्व कामं करून घेतात. आणि काम झाल्यानंतर ते मात्र आपल्याला विचारत सुद्धा नाही, आपल्याकडे बघत सुद्धा नाहीत. आपल्याला काही अडचण आली असेल तर त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नसुद्धा करत नाही. मदतीचा हात तर दूरचीच गोष्ट आहे, उलट आपल्यापासून दूर राहतात. अशा लोकांपासून कधीही दूर राहणं चांगलं असतं. त्यामुळे यांच्यापासून 4 हात लांबच राहा. दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकवणारी लोक. काही लोकांना अशी सवय असते की दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे नेमकं जाणून घेण्याची सवय असते. अशी लोक वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्यांची माहिती गोळा करण्यामध्ये प्रयत्न करतात. कारण त्यांना दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची असते. खोटारडे लोक. खोटं बोलणाऱ्या लोकांपासून 4 हात लांब राहिलेच पाहिजे, कारण लोक खोटं बोलण्यात पटाईत असतात. त्यामुळे कधी खोटं बोलून आपल्या प्रगतीवर अडथळे निर्माण करतील हे आपल्याला सुद्धा समजणार नाही. हे लोक खोटे बोलून आपला हेतू साध्य करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे यांच्यापासून दूर राहा. स्वार्थी आणि मतलबी लोक. जेव्हा कधी तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा ते कधीच मदत करणार नाही. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहिलेले कधीही चांगलं असतं. स्वार्थी लोकांना फक्त अटेन्शन आवडतात. सर्व त्यांच्याबद्दल असावं, सगळ्यांनी त्यांना चांगलं म्हणावं असंच त्यांना वाटते. आणि त्यांना वाहवाही करणं, स्वतःबद्दल स्तुती ऐकणं खूप चांगलं वाटते. निगेटिव्ह लोक. सतत नकारात्मक निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांपासून तातडीने दूर व्हा, कारण असे लोक कायम वेगवेगळे विचार करतात, गुंतलेले असतात. अशा लोकांना सतत शंका घेण्याची सवय असते. तुम्ही जर त्यांचं चांगलं बोलत असाल तरी ते लोक त्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह काढतात आणि शंका घेतात. बुल्ली करणारे व्यक्ती. नेहमी चार चौघात तुमची चेष्टा करणारे, तुमच्या कमीपणाबद्दल थट्टा करणारे, तुम्ही कितीही कमजोर आहात हे जगाला दाखवून देणारे, तुमची निगेटिव्ह बाजू दाखवून देणारे, त्यांचा पदाचा गैरवापर करून तुमच्यावर हक्क गाजवणाऱ्या लोकांपासून दूर राहा. कारण हे लोक तुम्हाला कमी दाखवण्यासाठीच बनले आहेत. अहंकारी लोक. घमंडी आणि अहंकारी लोक देखील आपलं आयुष्य खराब करू शकतात, कारण आपली किंमत ही त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे त्यांनी याची सतत जाणीव करून देतात ते आपल्याला. दुसऱ्यांना सतत कमी लेखणं यामध्ये त्यांना जास्त आनंद मिळतो. म्हणून तुम्ही अशा लोकांपासून सुद्धा 4 हात लांब राहिलेलंच चांगलं. भांडण कुदळं लोक. काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करण्याची सवय असते. अशा लोकांसमोर आपल्याला खूप सावधानगिरीने बोलावं लागतं, कारण आपण जे बोलतो आहोत त्याचा नेमका ते कोणता अर्थ काढतील हे सांगता येत नाही. असे लोक थोड्या थोड्या गोष्टींवरून भांडण करण्याची सवय असते. भांडकुदळ लोक खूप वाईट असतात. मूर्ख माणसं. मूर्ख माणसांना आपण 4 हात लांब राहिले पाहिजे. मूर्ख व्यक्तींना आपल्या जवळच्या गोष्टी कधीच सांगू नका, कारण ह्या गोष्टी दुसऱ्या व्यक्तीजवळ कशा जातील हे सांगता येत नाही. मूर्ख माणसं अनेक प्रकारची असतात, जास्त शिकलेली सुद्धा असू शकतात. म्हणून यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच नेहमी चांगलं. प्रसिद्धी आणि वाहवाह मिळवण्यासाठी खोटा मुखवटा घालून वावरणारी व्यक्तीपासून स्वतःला दूर ठेवा. ज्या लोकांच्या बोलण्यात, वागण्यात तफावत आहे अशी जर तुम्हाला जाणवल्यास तर अशा लोकांपासून दूर राहा. त्यांच्याजवळ फिरूसुद्धा नका. असे लोक खूप डेंजर असतात. त्यांना फक्त प्रसिद्धी आणि वाहवाही मिळवायची असते, कारण या व्यक्ती सगळ्याच बाजूने बोलतात. म्हणजे कधी कधी गरजेचं असतं की आपण फक्त एकच बाजू योग्य म्हणावं, त्याला समर्थन करावं. या व्यक्ती समोरच्याला असं भासवतात की मी तुमच्या बाजूने आहे, मला तुझं पटलं आहे, आणि लगेच विरोधी पार्टी समोर आल्यास त्यांनाही ते बरोबरच आहे असे म्हणतात. त्यांना चित आणि पट माझंच आहे असं जाणवतं. असं भासवू देतात, त्यांना देखील तुमच्या बाजूनच आहे असं दाखवतात. म्हणजे या व्यक्ती स्वतः स्वतंत्र नसतो, फक्त स्वतःला ग्रेट समोरच्याला दाखवायचं असतं. तुच्छ दाखवून स्वतःला ग्रेट समजून घ्यायचं असतं.
अहंकारात अखंड बुडालेल्या लोकांपासून 4 हात लांब राहा.